शिवसेनेच्या वतीने एसटी महामंडळ विभागीय कार्यालय मिरज भाडेवाढ करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या जाहीर निषेधार्थ आंदोलन निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र शासनाने एमटी 15% भाडेवाढ करून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या शासनाने केले असून ही भाडेवाढ 15% पर्यंत वाढवलेली आहे। त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढ झालेली असताना जनतेला एसटी भाडेवाढ करून नागरिकांवर अन्याय करण्याचे काम हे सरकार करीत आहे। मिरज शहर शिवसेनेच्या वतीने आपणास सध्या केलेली भाडेवाढ त्वरित रद्द करण्यात यावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे एसटी महामंडळाचे बालाजी गायकवाड यांनी मिरज शहर शिवसेनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी उपस्थित तानाजी सातपुते, चंद्रकांत मैगुरे, महादेव मगदूम, महादेव हुलवान, पप्पू शिंदे, पांडुरंग लोहार, प्रशांत माने, आनंदा राजपूत, दिलीप नाईक, सूरज डवरी, महिला आघाडीच्या मनीषा पाटील, शाकिरा जमादार, सरोजिनी इंगळे, नीताताई आवटी, सुनीता पाटील। नमस्कार। आज मिरजमध्ये शिवसेनेच्या वतीने आज इथं धरणे आंदोलन करायचं होतं, पण महाराष्ट्र शासनाने जी काय भाडेवाढ बसमध्ये केली, कारण लालपरी ही सर्व गोरगरिबांसाठी महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रात फिरते आणि गोरगरिबांसाठी सगळ्या खेडेगावात फिरते। तरी मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी 15% भाडेवाढ केली आणि लोकांच्यावर अन्याय केला। त्यासाठी मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आणि मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही आज इथं निवेदन देण्यासाठी सर्व महिला, पुरुष आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी इथं आज हजर झालेत आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालेलं आहे। पण आम्हाला ही आज पहिल्यांदा आम्ही सूचना देतोय आणि जर ही भाडेवाढ कमी नाही जर झाली तर मोठ्या प्रमाणात रस्ता रोको सांगली जिल्ह्यातून होईल हे आम्ही तुम्हाला सांगतो। तरी ह्याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाने। असंच जर भाडेवाढ करून लोकांच्यावर जर अन्याय होत असेल तर लोकांनी आपल्या घरला जायचं याचं कसं, हीच लोकांच्या पुढे प्रश्न आहे आणि हे अन्याय आहे हे शिवसेनेच्या वतीनं आमच्या मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं एसटी महामंडळ येथे त्यांच्या चौकामध्ये आपण भाडेवाढ बद्दल त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे। कारण सर्वसामान्याची लालपरी म्हणणारे हे महाराष्ट्र सरकार गोरगरिबाच्या जनतेला खिशाला कात्री लावण्याचं काम हे सरकार केलेलं आहे। काल त्यांच्या परिवहन मंत्र्यांनी स्वतः म्हटले भाडं कधी वाढले किंवा कसं वाढले हे त्यांनाच माहीत जर नसेल तर सरकार काय करायला लागले, डोळे झाकून लोकांच्या खिशाला कात्री जर लावत असेल तर हे चुकीचं आहे। त्वरित लवकरात लवकर ते भाडे जे वाढलेलं आहे ते कमी व्हावं असं आम्ही पत्र दिलेलं आहे। आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको घेऊन त्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जर हे लवकरात लवकर भाडं जर कमी नाही झालं, जनता रस्त्यावर उद्रेक होईल, याची दखल ह्या महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी मी आज त्यांना विनंती करतोय। भाडेवाढ जर कमी जर केले नाही, शिवसेना रास्ता रोको करेल आणि आज त्यांच्या फक्त अधिकाऱ्यांना इशारा देण्यात येत आहे की लवकरात लवकर भाडे कमी करावे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही।